शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. जिल्हाप्रमुख राजाभाई केनींची पत्रकार परिषदेतून इशारा. शेतकऱ्यांना विश्वास न घेता काढण्यात आलेलं टेंडर रद्द. उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्यावरही नकळत साधला निशाणा. 28 गाव शेतकऱ्यांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा. हजारोंच्या संख्येनं MIDC कार्यालयावर धडकणार. शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन पेटण्याची शक्यता. अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिन्मा रम्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातलाय. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेलं नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी 356 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वास घेण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघडा घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असून या विरोधात शेतकरी संघटनेचा खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी अलिबाग येथील MIDC कार्यालयावर धडक देणार आहे. याबाबत खारेपाटातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला व विकसित भूखंड मिळण्यासाठी राजाभाई केनींनी पत्रकार परिषद घेऊन राज्यकर्त्यांना इशारा दिलाय. 28 गाव शेतकऱ्यांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून हजारोंच्या संख्येनं MIDC कार्यालयावर ही धडक देण्यात येणार आहे. तर खारेपाटातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. वेळप्रसंगी अन्यायाविरुद्ध आवाज लढवू असा इशारा दिल्यानं आता शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काढण्यात आलेलं टेंडर रद्द करण्यात यावे अशी मागणी राजाभाई केनी यांनी करत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर नकळत निशाणा साधलाय. कशा पक्षाच्या शिवसेना पक्षाचे उद्योगमंत्री आहे ते बरोबर बोलता तुम्ही, परंतु मी जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाची वाटचाल या विभागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्ही करत असतो. परंतु शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे की जिथे जर अन्याय होत असेल आणि जिथे चुकीचा होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवा. आणि या विभागातील सर्व शेतकरी, म्हणजे तुम्हाला सांगतो, शिव, बेनशी, चोला, कुर्डूस, कुसुमले, श्रीगाव या ग्रामपंचायतीमध्ये हजारो शेतकरी आणि त्या शेतीतून त्यांच्या जी पाईपलाईन जातोय आणि बाजूला शहापूर धेरणच्या ठिकाणी जो प्रकल्प येतोय आणि त्या प्रकल्पासाठी 96 लाख रुपये आणि विकसित भूखंड असा जिथे रेट ठरवला जातो. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या आणि जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांची मीटिंग झाली आणि तिथे जो शेतीला जो रेट द्यायचा होता, भाव द्यायचा होता, ते डिक्लेअर केला. परंतु त्यांची एक भूमिका होती की तो शेतकरी त्या शहापूर धरणपुरती शेतकऱ्यांना भाव द्यावा. परंतु त्या प्रकल्पासाठी जी पाण्याची जलवाहिनी ज्या आमच्या भागात शेतकऱ्यांच्या शेतीतून जाणार आहे, आमची मागणी हीच आहे की जो भाव तुम्ही त्या शेतकऱ्यांना द्याल तोच भाव आम्हाला आमच्या या विभागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा तोच भाव मिळायला पाहिजे आणि तोच विकसित भूखंड तुम्ही तिकडे देणार आहात तो सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि इथे काय पक्षाचा किंवा राजकारणाचा प्रश्न नाही. आम्ही शेतकऱ्यांची बाजूने आम्ही लढणार आहोत, कारण आयुष्यभर आम्ही शेतकऱ्यांची इकडले सर्व जनता आहे वेटाकुटीला आलेला आहे. MIDC ला टिकती जमीन हे MIDC ला कवडीच्या मोलांनी दिलेले आहे. ते काय त्यांना काय त्याचे काही पैसे पण मिळालेले नाहीत. त्यामुळे जो भाव आहे तो त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. न पेक्षा जे काय आता टेंडर काढले ते टेंडर ते कॅन्सल करावे आणि याच्या पुढे आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे काम चालू करून देणार नाही. स्थानिक आमदार आमचे नेते महेंद्र शेठ दळवे यांच्या बरोबर आम्ही चर्चा अगोदर केलेली होती, कारण उद्योग मंत्र्यांच्या सोबत सुद्धा जो शहापूर धेरणचा विषय चालू होता त्यावेळेला सुद्धा आम्ही ह्या शेतकऱ्यांचा विषय उद्योग मंत्र्यांचे जे कोण सचिव होते किंवा MIDC चे जे अधिकारी होते यांच्या बरोबर सुद्धा आम्ही चर्चा केली होती की ज्या प्रकल्पासाठी तुम्ही जो रेट देणार आहात तोच रेट आमच्या इथून जी पाईपलाईन जी येणार आहे त्यांना सुद्धा तो रेट मिळाला पाहिजे. आमदार महेंद्र शेठ दळवे यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं आणि त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे तो रेट ह्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी ते प्रयत्न केला. परंतु आज तगायत तो डिले का झाला हा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि त्यासाठी आज आम्ही वाट बघितली आणि लोकांचा आता उद्रेक व्हायला लागला. त्यामुळे आज आम्ही हा जो निर्णय घेतला आणि 15 तारखेच्या आत जर शासनाने किंवा MIDCने जर काय याच्यावर तोडगा काढला नाही किंवा या शेतकऱ्यांबरोबर जर बैठक झाली नाही किंवा याच्या मागण्यांच्या विचार विनिमय केला नाही
तर 15 तारखेला अलिबागच्या MIDC कार्यालयावर हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा काढला जाईल. हा लढा 100% कायमस्वरूपी असणार आणि ह्यापेक्षाही डबल. मग तिथे जर कायदा हातात घ्यायला लागला तर तो कायदा हातात घेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. कारण ज्या शेतीमधून जी पाण्याची पाईपलाईन 1982 साली गेली आणि त्या पाण्याच्या पाईपलाईनचं पाणी आरशेपला मिळतोय, तो पाणी अलिबाग नगरपालिकेला मिळतोय फिल्टर पाणी, त्या बंगल्यावाल्यांना फिल्टर पाणी मिळतोय. पण ज्याच्या शेतातून जी पाईपलाईन गेली त्या शेतकऱ्यांची पाण्याची मागणी, फिल्टर पाण्याची मागणी गेल्या 30 वर्ष मागणी चालू आहे. परंतु आज तगायत शासनाला किंवा MIDC ला कोणत्या प्रकारची जाग आली नाही आणि त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या पाण्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कधी काही होऊ शकतं.